त्या दिग्विजयी दानविक्रमी अक्षरन सूर्यपुत्राला कर्णालाही 21वे आरोग्य देण्यासाठी जलांजली उचलली. मित्रांनो, कुठूनही सरसरत एक विचारलहर आली आहे अशी नेहमीसारखी ही ओंजळ गंगेच्या जलानं भरून ओसंडत नाहीये, तर ते आज आहेच, पण लोकगंगेच्या निरपेक्ष प्रेमाचं सुगंधित केशरही नकळत मिसळत आहे. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत आणि आज जी तुम्हाला मी कहाणी सांगणार आहे ती सूर्यपुत्र कर्ण. एक महाभारतातलं एक असं कॅरेक्टर ज्याला कायमच खाली पाहावं लागलं आणि एक अतिशय मोठा कुलवंत दानशूर तो कर्ण, त्याला त्याचं जीवन अगदी लहानपणापासून तर अगदी एंडिंगपर्यंत तुम्हाला मी सांगणार आहे. मित्रांनो, ही अतिशय छान कहाणी तुमच्यासाठी प्रेरणादायक ठरेल यात कुठलीही शंका नाही. परंतु त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, आणि जर माझी कहाणी आवडली तरच सबस्क्राईब करा, नाहीतर काही प्रॉब्लेम नाही. मित्रांनो, तुमची इच्छा. ठीक आहे, तर आपण कहाणीला सुरुवात करूया. सूर्यपुत्र कर्ण एक अतिशय महाभारतातलं अतिशय महत्त्वाचं कॅरेक्टर म्हटलं तरी काहीच हरकत नाही आहे. अगदी त्यानं ठरवलं असतं तर तो एक हाती विजयी संपादन करू शकला असता, परंतु नाही. भगवान श्रीकृष्ण एकच अडथळा त्याच्यामध्ये होता, फक्त भगवान श्रीकृष्ण, राधे राधे हा एक देव असा होता की ज्यानं सर्व सूत्रांना बांधून ठेवलं होतं, म्हणून काही करत नव्हता. तो बोलण्यात फसत होता. त्याची माया, त्याचं बोलणं, श्रीकृष्ण म्हणजे एक अलग दुनिया होती. आणि त्याच्याच फक्त एका व्यक्तीच्या बोलण्यावरनं त्यानं विश्वास ठेवून करणारं बऱ्याच गोष्टी केल्या नाही, टाळल्या. त्याला माहिती आहे हे सर्व काही आहे, हे सर्व भगवान श्रीकृष्णच आहे. आपण स्वतःही काही त्याच्यासमोर काहीच नाही आणि आपण काहीच नाही. परंतु तरीही पण आयुष्यात संघर्ष जर कोणी केला असेल आणि अगदी गरिबातला माणूस जेव्हा उठतो ना, आणि जे त्यानं सहन केलं तो खरा व्यक्ती आहे कर्ण. अन्यायावर लढायला शिकवलं कोणी? कर्णाने. सर्वात पहिल्यांदा कर्णाने आवाज उठवला. हाच तो सूर्यपुत्र कर्ण. त्यानं आवाज उठवला की नाही, अन्यायावर लढलं पाहिजे. जरासंधाचा अन्याय सहन नाही करायचा. जरासंधाला धडा शिकवलाच. जरासंध अतिशय अन्याय करत होता जनतेवरती. त्याच्या अनेक राजांना त्याने बंदी केलं होतं. परंतु जेव्हा ही गोष्ट सूर्यपुत्र कर्ण याच्या कानावर पडते आणि ती अगदी ज्वालामुखीचा उद्रेक असतो ना, त्याच्यापेक्षा काही गतीनं, अतिशय महाप्रचंड, अतिशय वेगानं जेव्हा ही खबर सूर्यपुत्र कर्णाच्या कानावर येते, त्याला त्यांचं अश्रू दिसतं. म्हणजे जे त्याच्या समाजातील लोक असतील किंवा राज्यातील लोक असतील, त्यांचे अश्रू दिसतात. त्यांच्यावर झालेला अन्याय दिसतो. हे सगळं दिसताना अगदी लढला आणि जरासंधाला नाकीनं आणलं आणि शेवटी त्याला नाक घासून माफी मागायला लावलं. असा तो कर्ण होता. त्याच्यासमोर हे काय जरासंध काय होता? अरे सगळे मोठे मोठे महारथी थकले तरी पण, आणि युद्ध तर अंतिम क्षणी तो जिंकलाच असता. युद्ध अंतिम क्षणी पण जिंकलाच असता. परंतु तिथेही चाल केली. तिथेही त्याला काही शाप, काही गोष्टी आडव्या आल्यात आणि त्यामुळे त्यानं आपलं जे जीवन आहे संपवलं. आणि तो मृत्युंजय आहे. त्यानं मृत्यूवरती विजय मिळवला होता. त्याला असं मारलं, त्याला म्हणजे काय उपयोग? असं मारण्याचा उपयोग तरी काय? अर्जुनाने मित्रमंडळ मिळवलं तरी काय मिळवलं बाबा? निहत्ता होता, मारलं. ॲक्च्युली मनापासून जर अर्जुनाला विचारलं तर तू खूप काही कमवलं का, तर तो सांगेन अजिबात नाही कमवलं, कारण मी निहत्या कर्णाला मारलाय. आणि कर्णाला मारण्याची हिंमत ह्या पृथ्वीतलावरल्या कुठल्याही वीरामध्ये नव्हतीच. मी असंही बोलेल, तो होताच श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठच होता. त्याच्या आसपासही कोणी नव्हता. म्हणूनच दुर्योधनाला इतका विश्वास होता की माझा मित्र माझ्यासोबत आहे ना, तर मला ह्या जगातली कुठलीही ताकद थांबवू शकत नाही. पण दुर्योधन एकच गोष्ट विसरला होता, ती म्हणजे कुठली? की दुर्योधन विसरला की श्रीकृष्ण हे एक जगातलं एक वेगळं, म्हणजे त्याच्या पुढे काहीच नाही. तो देव आहे, तो सर्वस्व आहे. त्याला चॅलेंज नाही करू शकत. फक्त
कर्णाला धरून चालणार नव्हतं. हे देव होता तो, श्रीकृष्ण होता. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नव्हता. त्याने त्यांचा मान नाही केला, सन्मान नाही केला. म्हणून त्या गोष्टी, म्हणून कर्णालाही कधी कधी माघार घ्यावी लागली. आणि ऐनवेळी कर्णाला तीच गोष्ट छळली. त्याच गोष्टीमुळे कर्णही पाठीमागे आला. मित्रांनो, चला तर ही कहाणी तुम्हाला मी अगदी पहिल्यापासून सांगतो, तुम्हाला आवडेल, यात काही कुठली शंका नाही मित्रांनो. ठीक आहे, तर सुरू करूया. कर्ण बोलतोय. ठीक आहे मित्रांनो, हे कर्ण, आज कर्ण म्हणजे मीच बोलणार आहे. कर्ण म्हणून मी बोलणार आहे. कर्ण म्हणून तुम्हाला मी अगदी बारीक बारीक गोष्ट सांगणार आहे मित्रांनो. कान देऊन ऐका, कुठे जाऊ नका. अतिशय खूप छान कर्णाची कथा आहे. ज्या कथेनं आता कर्णानं मृत्यू पाहून हजारो लाखो वर्ष गेली, पण कर्णाविषयी जी उत्सुकता आहे ती अजूनही वाचकांची आणि श्रोत्यांची, जे ऐकणारे असतात, त्यांची गेलेली नाही आहे, अजिबातही नाही आहे. सूर्यपुत्र कर्णावरती खूप साऱ्या सिरियल्स निघाल्या, खूप सारे पिक्चर निघाले, पण अजूनही त्याचं ते क्रेज जात नाही. कारण तो अन्यायाविरुद्ध लढणारा पहिला माणूस, अन्यायाला ठोकून तोडून काढणारा आणि अन्यायाविरुद्ध वादळ उठणारं, जे वादळ उठलं ते पहिलं वादळ ते म्हणजे सूर्यपुत्र कर्ण मित्रांनो. हां, अतिशय जर महाभारतामध्ये जर कुठलं कॅरेक्टर असं असेल ज्यानं वेड लावलं तर ते म्हणजे सूर्यपुत्र कर्ण. बाकी कॅरेक्टर तर आहेच, श्रीकृष्ण तर सर्वात महत्त्वाचा कॅरेक्टर, परंतु जर श्रीकृष्णानंतर कोणाला स्थान द्यायचं म्हटलं तर ते आहे आपला सूर्यपुत्र कर्ण, अतिशय महत्त्वाचा. तर मित्रांनो, सुरू करूया. हे झालं तर इंट्रोडक्शन, त्याची माहिती, त्याच्याविषयी. पण आता याचं खरी कहाणी अगदी धागेद्वारे तुम्हाला मित्रांनो मी सांगणार आहेत, अगदी आपल्या छोट्या मराठी भाषेमध्ये. आणि तुम्ही फक्त ऐकायचं, ऐकायचं, एक कष्ट करायचं, बाकी काही नाही. बाकी काम माझ्यावर सोपवा, बाकी तिची तयारी पूर्णपणे मी करतो मित्रांनो. तर सुरू करूया सूर्यपुत्र कर्णाची कहाणी. कर्ण बोलतोय, आज मला थोडं बोलायचं आहे. कर्ण बोलतो, मला थोडं बोलायचं आहे. राहून गेलं, आयुष्यात बऱ्याच गोष्टी राहून जातात, वाटतं बोलावं, पण काय बोलावं, काहीतरी बोलायला माणसंच नसतं आपल्याला. आपलं वाटतं बोलायचं, पण कोणाशी बोलायचं. बोलण्यासाठी आपलाही माणूस पाहिजे ना. मला माहिती आहे तुम्ही श्रोतेगण आपलेच आहात, म्हणून आज कर्णालाही वाटतंय बोलावं. यार, वेळ गेल्यानंतर बोलायला काही अर्थही नसतो, तरी पण बोलावं असं वाटतंच माणसाला. एक मनामध्ये खुरकुडी असते की यार काहीतरी शिल्लक राहतं, जीव जातो पण काहीतरी राहतं, है ना. तर चला, आज मला थोडं बोलायचं आहे, मी बोलणार. म्हणून काही लोक दचकतील, म्हणतील कालवश माणसं केव्हापासून बोलायला लागली, जी गेलेली माणसं केव्हापासून बोलायला लागली. पण मित्रांनो, माणूस जरी मृत्यू पावला त्याचं ते राहतच, त्याचं पाठीमागं राहतं काहीतरी. त्याच्या मनात राहिलेली गोष्ट ती कधीच तो कोणाला सांगत नाही, ती सांगण्याचा प्रयत्न कधी करतो. तर कर्णालाही असंच वाटलं मित्रांनो, ही सांगायचं कधी, बोलायचं कधी, मी कधी माझं मन मोकळं करणार कोणापुढे. कायम युद्धाची परिस्थिती, कायम दुर्योधन माझ्या समोरच आहे, आसपास जायचं तरी कुठे, बोलायचं कुठे, मन मोकळं करायचं कुठे. हां, चला मित्रांनो, तर पण केव्हा केव्हा अशांनाही बोलावं लागतं. जेव्हा हाडामासाची जिवंत माणसं मृतासारखी वागायला लागतात ना, तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागतं. मी काही आज इतरांसाठी बोलणार नाही, कारण मला चांगलं माहीत आहे की तसं बोलणारा मी काही कोणी मोठा तत्वचिंतक नाही. माझ्या पुढं जग उभं राहिलं तेच मुळी समरांगण म्हणून, आणि माझं जीवन म्हणजे त्या समरांगणावरचा केवळ एक बाणांचा भाता, अनेक प्रकारच्या, अनेक आकारांच्या, विविध घटनांचे बाण, ज्यात अगदी काठोकाठ ठासून भरले आहेत, असा एक भाता. आज मला माझ्या आयुष्याचा तो भाता सर्वांसमोर स्पष्ट उघडा करावायचा आहे. स्वतःच्या हातांनी त्यातील विविध घटनांचे बाण, अगदी एकजात सगळ्या घटनांचे बाण आज मला मोकळ्या मनानं सर्वांना दाखवायचे आहेत. आपल्या दिव्य पात्यांनी तळपणारे, आपल्या बांधीव आणि आकर्षक आकारानं चटकन डोळ्यात पडणारे, तसेच मोडलेल्या शेपटामुळे केविलवाने दिसणारे आणि ठिकठिकाणी तुटलेल्या पात्यांमुळे उघडे बोडके कस्तुरीचे कलाहीन वाटणारे अगदी सर्वच्या सर्व बाण, आणि ते जसे तसे आज मला सर्वांना दाखवायचे आहेत मित्रांनो, दाखवायचे आहेत. जगातील एकजात वीरतेकडून मला ते पारखून घ्यायचे आहेत. धरणी तलावरील वच्चयावत मातृत्वाकडून आज मला त्यांचं खरं मोल ठरवून घ्यायचं आहे. पृथ्वी तलावर एकूण एक गुरुत्वाकडून मला त्यांचं खरं स्थान ठरवून घ्यायचं आहे. जीवाला जीव देणाऱ्या मित्रत्वाकडून आज मला यांची परीक्षा करून घ्यायची आहे. जिव्हाळ्याच्या प्रेम सरींनी ओथंबून जाणाऱ्या बंधुत्वाकडून आज मला त्यांचं खरं मूल्यमापन करायचं आहे. आतून अगदी माझ्या मनाचा सखोल
आणि गहन गंभीर गाभाऱ्यातून एक आवाज अलीकडं मला वारंवार स्पष्टपणे ऐकू येतो. जो जो मनाच्या निधारानं मी तो आवाज थोपवण्याचा प्रयत्न करतो, तो वायूच्या सुसाट झोताना अग्नीच्या ज्वाला विझण्याऐवजी पूर्वीपेक्षा अधिक जोमानं जास्तच भडकत जातो. तसा तो आवाज मला पुन्हा पुन्हा अर्जुन सांगतो, सांग कर्ण तुझी जीवनकथा, सांग, बोल कर्ण बोल, आज नको थांबू, आज सर्वांना सांग. आज ती तू सर्वांना समजेल अशा भाषेत सांगावी, अशीच आजची परिस्थिती आहे. सगळं जग म्हणतं, कर्ण तुझं जीवन म्हणजे एक लक्तर होतं, सांग, सर्वांना गरजून सांग की ते लक्तर नव्हतं, तर ते जरी काठाचं एक तलम राजवस्त्र होतं. केवळ केवळ परिस्थितीच्या निर्दयी काटेरी कुंपणात अडकून त्याच्यात सहस्त्र सहस्त्र चिंध्या झाल्या. ज्याला मिळेल त्यानं त्या आपल्या वेशीवर हव्या तशा टांगल्या, आणि तरी तुला त्या राजवस्त्राचा एवढा अभिमान का वाटतो? कुठल्या तरी अडगळीत सुंदर संदुकेच्या तळाशी पडून राहणाऱ्या नव्या कोऱ्या आणि अखंड राजवस्त्रापेक्षा अकराळ विक्राळ तांडव करणाऱ्या काळाच्या झंझावाती केवळ एकाकीपणानं झुंतना फाटून गेलं तुझं ते राजवस्त्र कमी मोलाचं होतं काय? ते आज सर्वांना नीट डोळे उघडून दाखव, पाहू दे, नीट कान उघडू दे, नीट कान ठेवून ऐकू दे. वीरांच्या कथा नेहमीच सवीनं ऐकणाऱ्या आणि दुसऱ्या क्षणी त्या तितक्यात सहजतेनं आणि निष्काळजीपणानं सरळ विसरून जाणाऱ्या त्या वेड्या जगाला तुझी ही कथा कधीतरी गदगदा हलवून सोडील काय? आहे का त्याच्यात एवढं प्रचंड सामर्थ्य? विश्वाच्या अंतिम सत्यतेवर ज्यांचा नितांत विश्वास आहे, ज्यांना मृत्यू हे एक खेळणं वाटतं, अशा जगातील अजूनही अस्तित्वात असलेल्या सिंहाच्या छातीच्या वीरांना तरी काय तुझी ही कथा ऐकावीशी वाटेल? छे, ही केवळ कथा आहे का? ते एक महान सत्य आहे, आणि सत्य हे पाहणाऱ्यांच्या वा ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करत नसतं. ते नेहमीच असं जसं असतं तसंच पुढे नेत असतं, उगवत्या सूर्यदेवासारखं. कोणतीही कथा ऐकत असताना ती ऐकणाऱ्यांची अशी कल्पना असते की तिच्यात मद्याचे मधुर चषक असावेत, नर्तकींचे नादमय पदन्यास असावेत, स्त्रीपुरुषांची आवेगपूर्ण आलिंगनं असावीत, क्षणभंगुर जीवनाची जाणीव कुठली तरी विसरायला लावणारी धुंदी त्यात असावी. मी सांगणार आहे त्या कथा माझ्या या जीवनकथेत असले मद्याचे चंपक नाहीत, मनाला हळूवारपणे गुदगुल्या करणारे नर्तिकांचे पदन्यास नाहीत. तिच्यात आहे केवळ संग्राम, निरनिराळ्या भावनांच्या थरथरावून वेळ सोडणारा संग्राम. प्राण लढणारा मी केवळ एक रांगडा सैनिक. मी माझी कथा आज केवळ माझ्याच समाधानाकरता सांगतो आहे. माणसाला कुठेतरी आपलं मन मोकळं केल्याशिवाय आपण मुक्त झाल्यासारखं वाटतच नाही, म्हणून माझी कथा मी मोकळ्या मनानं सांगणार आहे. पण माझी ही संग्राम कथा संगतवार कशी असावी हीच माझ्या पुढची खरी अडचण आहे. कारण कडाडणाऱ्या विजेचा कानठळ्या बसवणारा मर्मभेदक आवाज ऐकल्यानंतर रानटी घोड्यांच्या कळपातील अनेक घोडे जसे जसे वाट फुटेल तिकडे इस्ताविस्त धावून लागतात, तशा अनेक घटना आता स्पष्टपणे माझ्या डोळ्यासमोर काळाचा क्रम सोडून हव्या तशा धावतायत. त्यांची संगतवार रचना कशी करावी ते माझं मलाच आता सूचनास झालं आहे का कुणास ठाऊक. पण यावेळी पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर उभी आहे ती गंगा मातेच्या पवित्र आणि रमणीय तीरावर वसलेली चंपानगरी माझ्या जीवनसरतेतील मला आवडणारं सर्वात सुबक असं वळण आहे. त्या नगरीच्या नुसत्या आठवणींबरोबर माझ्या स्मृतींचं अरण्य एकदम चाळवलं जातं, आणि घटनांच्या हरण्यांचे कळप धपाधप उड्या घेत धावू लागतात. कुणी म्हणतात आठवणी म्हणजे मोरपिसांसारख्या असतात, तर कुणी म्हणतात त्या बकुल फुलांसारख्या आपला सुगंध मागं जवळ येणार ठेवणाऱ्या असतात. पण मला मात्र ते कधीच असं पटत नाही. आठवणी या नेहमीच हत्तीच्या पायांसारख्या असतात. त्या आपल्या खोलवर असा ठसा मनाच्या ओलसर भूमीवर मागं ठेवूनच जातात. निदान माझ्या सर्व आठवणी तरी या अशाच आहेत. चंपानगरी हा माझ्या जीवनाच्या मरुभूमीवरील काळाच्या गजराजानं उठवलेला एक असाच ओलसर आणि स्पष्ट असा ठसा आहे. माझ्या जीवन प्रवासातील ते सर्वात शांतनी हवाहवसं वाटणारं आश्रयस्थान आहे. काही लोक जीवनाला मंदिर म्हणतात. मला माहीत आहे माझं जीवन तसं मंदिर मुळीच नाही, आणि असतंच तर चंपानगरी त्या मंदिरातील सर्वात मंजूळ अशी एकमेव घंटा आहे. गंगा मातेच्या विशाल आणि रमणीय किनाऱ्यावर वसलेलं ते एक छोटंसं गाव आहे. गाव कसलं होतं? लता वृक्षांनी आणि पशुपक्ष्यांनी बहरून गेलेल्या निसर्ग देवतेच्या कुशीत पहुडलेलं माझं ते चिमुकलं गाव चंपानगर. चकोर, चातक, कोकिळ, भारद्वाज आणि सारंग अशा असंख्य पक्षऱ्यांच्या मधुर कलाटानं भल्या पहाटे जागं होणारं, गायींच्या हंबरण्याबरोबर सकाळी रोजच्या कामाला लागणारं, 2 प्रहाराच्या रणरंत्या वेळी कदंबाच्या गर्द छायेत निवांतपणे विसावणारं, घंटांच्या तालबद्ध वादांसह गायींबरोबर संध्याकाळी धुळीचे लोळ उडवीत परतणारं, आणि
रात्री गंगा मातेच्या किनाऱ्यावरून येणाऱ्या मंद मंद शीतल वायुलोरी अंगावर पांघरून एखाद्या निरागस अर्भकासारखं शांत झोपी जाणारं इथं या चंपानगरीत माझं ते रम्य बालपण गेलं. हो, अक्षरशः गेलंच. न शोधून एकदा सुटलेल्या बाणासारखं ते कधीच पुन्हा माझ्याकडे परतून येणार आलं नाही. पण त्याच्या नुसत्या स्मृतीनंच गंगा मातेचं तिच्यापर्यंत पसरलेलं विस्तीर्ण पात्र माझ्या डोळ्यांसमोर उभं आहे. पांढरट निळ्या पाण्याचं ते तिच्यापर्यंत पसरलेलं अफाट साम्राज्य, त्यातल्या पाण्याच्या बिंदूला माझा अख्खा दाट परिचय आहे आणि मलाही त्याच्या थेंबाची दाट ओळख आहे. याच गंगा मातेच्या काठी पसरलेल्या ओलसर वाळूच्या मऊ मऊ पाठीवर धावताना माझी निर्भीड चिमुकली पावलं उमटली आहेत. या इथल्या अवखळ वायुलोरींनी मी अंगावर लपडीत असलेलं माझं उत्तरीय अनेक वेळा खट्याळपणानं ओढून लावलं आहे. आणि म्हणूनच चंपानगरीच्या आठवणींबरोबर मी बालपणी पाहिलेली या कडेपासून त्या कडेपर्यंत पसरलेली गंगा माता माझ्या डोळ्यांसमोर उभी राहते. बालपण म्हणजे तरी काय? कुणाला तरी ते व्यवस्थितपणे नीट सांगता येईल काय? अनेक लोक अनेक कल्पनांनी त्यांचं वर्णन करतात, पण मला म्हणाल तर मी ते नेहमीच रथासारखं वाटवलंय. मुक्त आणि अनवरंद कल्पनांचे घोडे जोडलेला एक स्वैर रथ असावा असं दूरवर दिसणारं गंगेचं पाणी खरोखरच कुठेतरी निळ्याभोर आकाशाला टेकलं आहे काय? हे पाहण्यासाठी तो रथ तिच्या अगणित ललाटांवरून फेरफटका मारून क्षणात तिच्यापर्यंतची धाव करून घेई. तरी कधी कधी ते रथ आकाशातल्या लुकलुकणाऱ्या असंख्य तारका कसल्या कोंदणात बसलेल्या असतात की ज्यामुळं त्या निळं छत सोडून पृथ्वीतलावर निळकळून का पडत नाही त्याची खात्री करून घेण्यासाठी अवकाशात उंच उंच झेपावून येई. मी आणि माझा छोटा भाऊ शोण, आमचं ते चिमुकलं जग. शोण होय शोणच. त्याचं मूळ नाव शत्रुतंप होतं, पण सर्वजण त्याला शोणच म्हणत. शोण माझा धाकटा भाऊ. तसा उरुक्रत नावाचा आणखी एक भाऊ होता मला, पण तो लहानपणीच मावशीकडं विकटांच्या राज्यात निघून गेला होता. शोण आम्ही दोघंच उरलो होतो. त्याच्या आणि माझ्या स्मृतीनेच माझं बालपणीचं जग भरलं होतं. चंपानगरच्या विशुद्ध हवेत वाढणाऱ्या दोन भोळ्या भावड्या जीवांचं आणि अचाट कल्पनांनी भरलेलं चिमुकलं जग होते. तिथं खोट्या प्रस्थितीचे नकली संकेत नव्हते की स्वार्थासाठी एकमेकांना पाण्यात पाहणारी असूया नव्हती. ते केवळ दोन भावांचं निहर्तुक जग होतं आणि त्या जगाचे केवळ दोनच द्वारपाल होते. एक आमची आई राधा, एक आमचे बाबा अधिरथ. आजही त्या दोघांच्या स्मृतींनी माझ्या अंतःकरणातील एक अत्यंत कोमल अशी तार छेडली जाते आणि नकळतच काहीसे कृतज्ञानं भरलेलं, काहीच मायेनं ओथंबलेलं असे दोन अश्रुबिंदू माझ्या डोळ्यात टचकन उभे राहतात. पण एक क्षणभरच लागलीच मी ते टिपतो, कारण मला माहीत आहे अश्रू हे दुबळ्या मनाचं प्रतीक आहे. जगातील कोणत्याही दुःखाची आग अश्रूंच्या पानानं कधीच विझत नसते आणि तरीही हे दोन अश्रुबिंदू पाझरल्याशिवाय माझं मन हलकं हलकं झालं असं मला कधीच वाटत नाही. कारण या दोन अश्रुबिंदूंशिवाय मोठ्या मोलाचं असं मी त्यांना माझ्या आयुष्यात काही देऊ शकलोच नाही. आणि यापेक्षा जास्त मौल्यवान असं आपल्या आईबापांच्या प्रेमाची जाणीव म्हणून देता येण्यासारखं काही अस्तित्वात असेलही असंही मला वाटत नाही. माझ्या आईबापांकडून माझ्या बाबतीत असलीच अपेक्षा कधीही केली गेली नाहीये. त्यांनी मला दिलं ते केवळ निर्भळ प्रेमच. म्हणून त्यांच्या स्मृतीनं माझ्या डोळ्यांत काहीसे कृतज्ञतेनं भरलेले, काहीसे मायेनं ओथंबलेले असे केवळ दोनच अश्रुबिंदू राहतात. माझी आई म्हणजे तर मायेचा विशाल सागरच होता. मला बालपणी नगरातील सर्वजण वसुसेन म्हणत. माझा छोटा भाऊ शोण मला नेहमी वसुदादा म्हणे, तर आई मला दिवसातून 1000 वेळा वसू वसू म्हणून बोलावी. तिनं मला केवळ आपलं दूध पाजलं नव्हतं, तर तिच्या प्रेमानं विशुद्ध अमृतही मी सतत मनसोक्तपणा पीत राहिलो होतो. एक जात सर्वांवर सर्व प्रेम करण्यासाठी जणू जन्म होता. सगळं चंपनवर तिला राधामाता म्हणत होता. सर्वांसाठी अविरत कष्ट आणि पोटी अमाप माया, यामुळे तिचा शब्द कधीच खाली पडत नव्हता. माझ्या कानात जन्मजातच 2 कुंडलं होती. त्याची नगरातील लोकांशी बोलताना अनेक वेळा चर्चा करी. मी क्षणभर जरी दृष्टीआड झालो तर तिचा जीव घाबरा होई. कासावीस होई. आई आहे ना. शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे जाऊन ती मला शोधण्याचा प्रयत्नही करी. घटका मला समोर बसून माझ्या कानांतील कुंडलांकडे स्वतःला विसरून उगाच चिकटक पाहत असे. अनेक वेळा माझ्या मस्तकावरून हात फिरून ती मला प्रेमानं म्हणे, वसू, गंगेच्या बाजूला कधी कधी जायचं नाही हा? का नाही जायचं? मी विचारे. हे बघ, वडील माणसांचं ऐकावं. जाऊ नको म्हटलं की नाही जायचं. किती भित्री आहेस ग तू? अगं काय होतंय गेलं तर? नाही रे वसू. मला एकदम जवळ ओढून घेत माझ्या केसांतून आपली लवंडी बोटं फिरवीत ती मला विचारे, वसू, मी तुला आवडते की नाही? हो.
मी मान डोलवी. माझ्या कानांतील लईत डोलणाऱ्या कुंडलांकडे कौतुकानं पाहत ती म्हणे, मग माझी आज्ञा समजून जायचं नाहीस कधी गंगेकडं, ती मला कळकळून सांगे. तिच्या डोळ्यातून त्यावेळी भीतीचे भाव प्रचंड होता. तिला बरं वाटावं म्हणून मी म्हणे, तू म्हणतेस तर नाही जाणार. मग तर झालं. ते ऐकताच अत्यंतिक प्रेमानं ती मला एकदम जवळ ओढून घेई आणि कळकळून मिठी मारी. माझ्या मस्तकाचे आणि कानांचे पटापट मुखे घेई. मला त्यावेळी वाटे की आपण असंच तिच्या कुशीत कायमचं घुसमडत राहावं. तिच्या कुशीत राहूनच मी विचार करी, गंगा मातेच्या पाण्याला आईने एवढं का बरं घाबरावं. आणि मला तर गंगा मातेच्या पाण्याची अनिवार्य होती. तिच्या लपलपणाऱ्या असंख्य लाटांशी घटका बोलत बसणं हा मला सर्वात आवडता छंद होता. आईला तो कळला तर असता तर मला शोधित ती नक्की सरळ गंगेच्या किनाऱ्याकडे आली असती. हे काही झालं तरी आपण नेहमी नदी किनाऱ्यावर जातो हे तिला कधीच समजता कामा नाही. मी निश्चय करून टाके आणि तो पुरा करण्यासाठी सोनाला रंगीत शिंपले आणि पिकेल्या पिवळ्या बकुल फळांच्या मुठी भरून देई. माझे बाबा कौरवराज धृतराष्ट्रांच्या रथाचे सारथी होते. त्यांचा रहिवास बहुतेक हस्तिनापुरात कौरवांच्या राजधानीत होत असे. ते नगर कितीतरी दूर होतं. कधी कधी ते तेथून एक मोठा रथ येऊन चंपणात येत असत. त्यावेळी माझा आणि शोनाचा उत्साह काही वेगळाच असे. पर्णकुटीच्या दारात रथ उभा राहिला की त्यात शोन पटकन उडी मारी आणि घोड्याचे वेग बाबांच्या हातून वळेच आपल्या हातात घेत मोठ्यानं मला हाक मारी, वसुदादा, अरे लवकर ये, आपण गंगेच्या काठावर शिंपले आणूया. त्याची एक हाक ऐकून आपोआप खायचे तसेच सोडून मी धावत पर्णकुटी बाहेर येई. तो आणि मी मग बाबांच्या रथात बसून साट वेगानं नगराबाहेर गंगेच्या किनाऱ्यावर जात असे. पिंगट रंगाचे 5 घोडे पुष्ट शेपट्यांचे पिसारे फुलवीत कानांत वारा भरल्यासारखे सुगंधानं उधळत जात. त्यांना आवर्ताना चिमुकल्या शोनाची फारच तयारी पडून ते लहान बाळ वरच्या हातांनी खालच्या ओठ जोरानं चावत तो मग त्यांना आवरून मार्गावरची वळणं सफाईदारानं घेण्याचा उगाच प्रयत्न करी आणि शेवटी दमून जाऊन मला मत्तीला बोलावे. त्याच्या हातावर वेगांचे काच उमटले असत. त्याच्या आवाजात त्यावेळी इतकं मार्दव असे की त्याला त्याच्याबद्दल विषम प्रेम वाटे. त्याच्या हातांतील वेग मग मी माझ्या हातात घेई आणि आसुराचा दंड उलटा करून त्यानं घोड्यांची आयाळ विस्कटून देई. हा करून त्यांनी धावड्याची जाण्यासाठी आसुराचं दंडानं दिवसलं की मग चितावून ते पूर्वीपेक्षाही भरधाव वेगानं धावत सुटत. आपल्या मनासारखं झालं ते पाहून शोन आनंदातील क्षण टाळे पिटून मला प्रोत्साहन देई आणि हा म्हणता आम्ही दोघं अर्धा एक योजनांचं अंतर कापून गंगा मातेला किनाऱ्यावर येऊन थांबत असू. शोन पटकन रथातून उडी मारून हरणासारखा उड्या घेत किनाऱ्याकडे धावत जाई. त्याच्या चिमुकल्या पायांची एक रांगच रांग कडेच्या ओलसर वळत उमटत असे. मी मात्र भारावल्यासारखा तसाच रथून एकटक त्या पाण्याकडे पाहत राही. या पाण्यापाशी आपलं न सांगता येण्यासारखं काहीतरी नातं असावं असं मला सारखं वाटायचं. लागीच दुसरा विचार छे, पाण्याशी माणसाचं कसलं नातं. तहानलेला व्याकुळ जीवाला क्षणकाल तृप्त करणारं ते साधन आहे. हातांतील वेग नकळत सुटून खाली पडत आपल्या छोट्या डोळ्यांनी मी ते गंगा पात्र शक्य असेल तेवढं पटापटा पिऊन घेई. आपल्या सर्वांगाला डोळे असते तर किती बरं झालं असतं ना. त्यावेळी मला असे वाटायचं माया त्या तंद्रीतून मी जागा होई. तो क्षणाच्या प्रश्नाने अनेक रंगाचे शिंपले मिळाल्यामुळं त्याचा उत्साह नुसता ओसंडून जात असे. तो एकसारखा मला प्रश्नावर प्रश्न विचारी, दादा हे शिंपले पाण्यापासून होतात काय रे. होय. तेवढ्यात त्याचं समाधान होत नसे. तो परत विचारी, मग यांच्यातले हे सगळे रंग पाणी देत असतील का. नाही. होय. मग पाण्यात ते रंग का नाही दिसत. त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्यास कधी कधी मी टाळत असे, कारण त्याचे प्रश्नानंतर प्रश्न तयारच असणार हे मला माहीत असे. आणि खरं म्हटलं तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर मलाही काही वेळा माहीत नसे. चल, आपल्याला बराच वेळ झाला आहे असे सांगून मी त्याच्या मस्तकातील ते प्रश्नांचं काहूर सोडत असे. मी आणि तो मग परतत असो. येताना संध्याकाळ झाल्यामुळं शेण, कोकिळ, कपोत, भारद्वाज, पत्ररथ, क्रॉंच असे निरनिळ्या पक्ष्यांचे थवेच्या थवे चित्रविचित्र आवाजात काढीत असल्यात कलकलत घरट्यांकडे परत जाताना दिसत. शोनाचं थोडा वेळ गप्प झालेलं कुतूहल परत झटकन जागं होतं असे. रथनिडाच्या बाहेर डोकावून त्यांच्या थव्यांकडे एकटक पाहत तो मला अनेक प्रश्न विचारत असे. माझं मात्र त्यावेळी त्याच्याकडे मुळीच लक्ष नसे. पश्चिमेकडच्या 2 उंच पर्वतांमध्ये सूर्यदेव त्यावेळी प्रवेश करत असत. दिवसभर अविश्रांत धावूनही त्यांच्या रथांचे घोडे
जरासुद्धा दमलेले नसतात. ते 2 पर्वत त्यांच्या वाड्याच्या भव्य महाद्वारावरील 2 द्वारपालांसारखे मला वाटत असे. त्या तेजपुंज बिंबांकडे पाहिले की मला एक प्रकारची आगळीच हुरूर वाटत असे. आता क्षणात ते तेज आपल्या दृष्टीआड होणार या जाणीवेनंतर मी वियोगाची एक प्रचंड लाट उगाच माझ्या नसनातून उपटून जाई. मी एकटक त्या बिंबाकडे पाही. क्षण मला गदागदा हलवून आकाशातून रोरावत जाणाऱ्या गरुड पक्ष्यांच्या थव्या दाखवी. मी क्षणभर त्या धिप्पाड आणि राकट पक्ष्यांकडे पाही. इतर सगळ्या पक्ष्यांपेक्षा ते खूपच उंचावरून भिरभिरत जात असत. शोन विचारी, दादा कोणते रे हे पक्षी? गरुड, सगळ्या पक्ष्यांचे राजे. दादा तू जाशील का रे त्या गरुडांसारखा खूप खूप उंच? तो उगाच काहीतरी विचारी. वेड्या, उंच जायला मी काही पक्षी आहे? नसशील. मग मगाशी एवढ्या मोठ्याने धावणारे घोडे कसे काय आवरलेस? अरे बाबा, मी जाईन त्या गरुडासारखा उंच उंच, इतका उंच की तुला कधीही दिसणार नाही. मग तर झालं. त्या उत्तराने त्याचं समाधान होई. माझ्याबद्दलच्या आदराचा एक भाबडा भाव त्याच्या डोळ्यात स्पष्ट चमकू लागे. मी परत पश्चिम दिशेकडे पाही आणि शेवटी मीच मला एक प्रश्न विचारी, शोणा ते सूर्यबिंब पाहिलंस काय? अरे काय वाटतं तुला त्या बिंबाकडे पाहिल्यावर? मला वाटे तो क्षणभर बारकाईनं त्या बिंबाकडे पाहिल आणि मला जसं वाटतं तसंच वाटतंय असंच त्या पण जरा वेगळ्या शब्दात सांगेल. पण तो सूर्यदेवाकडे पाहू लागला की त्याला चिमुकले डोळे त्या तेजानं एकदम मिटत थोड्या वेळानं माझ्या कानांकडं डोळे चोळीत पाहत तो झटकन म्हणे, तुझ्या चेहऱ्यासारखं वाटतंय ते. मी माझ्या कानांना हात लावी. 2 माणसाला कुंडला हाताला लागत. माझ्या जन्मापासून ती होती म्हणे. शोनाची तक्रार सुरू होई. आईची तुझ्यावर जास्त माया आहे, हे बघ. म्हणूनच तिने तुलाच तेवढी कुंडलं दिली आहेत. मला कुठं आहेत ती कुंडलं? त्याच्या ह्या उद्गारांनी मी क्षणभर विचारात पडे. परत एकदा पश्चिमेकडच्या डोळ्यानाडं होऊन पाहणाऱ्या त्या तेजस्वी बिंबांकडे मी बारकाईने एकटक पाही. माझ्या छोट्या मनात भावनांचे हल्लाकलोळ माजत. एका हाताने घोड्यांचे वेग आवरीत. शोनाची दृष्टी चुकून दृष्टीआड होणाऱ्या त्या तेजाला मी दुसऱ्या हाताने निरोपही देई. मनात एक वेगळ्याच प्रकारची हुरूर लागे. आपल्याजवळच काहीतरी आता दूर जात आहे असे वाटे. आवेगानं मी हातातील आसोडाचा एक जबरदस्त फटकारा घोड्यांच्या पाठीवर उडी. आपले खूर झाडीत मार्गावरची धूळ उडवीत किंकाळत वायू वेगानं धावू लागत. जवळ असलेला शोण, धावणारे घोडे, मागं पडणारे अशोक, त्रिशुंक, किशुंक, मधुक, पाटल, तमाल, कदंब, शाल, सांत्वन यांचे उंच उंच गर्द पानवळींचे वृक्ष. नौकी कशाचंच मला भान नसे. केवळ समोरच्या सरपडत मागणारा मार्ग, त्यावेळची वळणं एवढी दिसत. माझ्या मनात एक विचार तळून जाई. मागं पडणाऱ्या त्या मार्गावरच मी प्रकाशाच्या चमऱ्यातून कुठेतरी अंधाराच्या भयान समुद्राकडे जातो आहे. आता रात्रीच्या 12 घटका अशीच एकाएकी मनात जाणार असे वाटे. पर्णकुटीत आल्याबरोबर शोन आपल्याकडील रंगीबेरंगी शिपल्यांची कमाई मोठ्या उत्साहानं आईला दाखवी. त्यांचं कौतुक करीत आई मला विचारी, वसू तू रे काय आणलंस? प्रथम मी गोंधळून जाई. काय उत्तर द्यावं ते मला चटकन समजत नसे, कारण मी काहीच आणलेलं नसे. कसं तरी स्वतःला सावरून मी म्हणत असे, मी क्षणाला परत आणलंय हेच मोठं समज. आई, अगं हा तिथेच बसला असता रात्रभर शिंपले गोळा करत. हो हो, तू तर आणलंच काय रे मला? मीच आणले याला परत. नाहीतर हा तिथेच बसला असता सकाळपर्यंत त्या सूर्यबिंबाची वाट पाहत. शोन मला मान ओळावून आपली बाजू मांडली. आई माझ्याकडे बारकाईने पाहू लागे. माझ्या चेहऱ्याकडे तिने इतकं निरखून का पाहावं तेच मला समजत नव्हते. तो तिथून सरळ बाहेर येईल. आमच्या पर्णकुटीत बाबांनी आणलेली अनेक प्रकारांची धनुष्य होती का कोणास ठाऊक, पण तेव्हा मला प्रथम त्यांतील एक धनुष्य पाहिले तेव्हा त्याबद्दल मला वाटलेलं आकर्षण विलक्षण होतं. त्याची कपोताच्या मनासारखी वळण घेतलेली धनुकलं नुसतं नखांनी छेडलं तरी झनत्कार करणारी ते प्रत्यंचा मला अतिशय आवडली होती. बाबांच्या हातून जवळ मी ते हिसकावून घेतलं. हातात ते नाचवीत उड्या मारीत अंगणात घोड्यांच्या शेपटाशी खेळत असलेल्या शोणाजवळ मी क्षणात आलो. तो घोड्याच्या शेपटीच्या झुपकेदार गोंड्यातील चमकदार आणि लांब केस काढण्यात गुंतला होता. काहीतरी गुणगुणत होता. त्याला ते धनुष्य दाखवीत मी म्हणालो, शोणा हे बघ, आपलं हे खेळणं. आता घोड्याचे केस उपटायचे सोडून दे. आत्तापासून आपला नवा खेळ सुरू. त्यानं हातातील केस झटकन फेकून दिले. बघू दादा म्हणत मोठ्या उत्सुकतेने तो नाचतच माझ्याजवळ आला. माझ्या हातातील धनुष्य त्यानं आपल्या हातात घेतलं आणि डोळे मोठे करून तो म्हणाला, बरंच जड आहे की रे हे? हो, हे कसलं जड?
आणि इकडं आणि आतून एक बाण घेऊन ये. मी त्याला बाण आणायला सांगितला पिटाळा. दादाला बाण द्या, दादाला बाण म्हणत तो ओढत ओढत आत पळाला. मी माझ्या उत्तरायण त्या धनुष्याच्या दंडावरली धूळ हळूवारपणे पुसली. हातात ते पेलून पाहिलं इतक्यात शोन एक बाण घेऊन उड्या मारीत बाहेर आला. माझ्या हातात तो देऊन समोरच्या वडाच्या झाडाकडे बोट दाखवीत म्हणाला, दादा मार बघू ते झाडात एक. हा बाण पिसटकन पत्नीच्या चढवली आणि बाण लावून ती एकता ताकदीनं खेचली. एका ठिकाणी हात स्थिर करून डावा डोळा मिटून ती सोडून दिली. खंड्या पक्षाच्या झेपेसारखा तो बाण एका सरळ रेषेत पुढे गेला आणि कचकन पुढच्या वडाच्या झाडात घुसला. क्षणभरात बाण घुसला होता त्या जागेतून दुग्धवर्णी रस ठिपकू लागला. शोण टाळ्या पिटून उड्या मारू लागला. माझा वेध त्याला आवडला होता. त्या दिवसापासून माझा आणि शोणाचा एकच नित्य नियम, एकच खेळ, बस आकाशात भराऱ्या मारणाऱ्या क्षण पक्षाला बाणानं अचूक टिपणं, वाऱ्याच्या धोताबरोबर इकडं तिकडं हलणाऱ्या शेंड्यांवरच्या आम्रफलाचा देठ तोडणं, एकाच वेळी 2 बाण सोडून 2 वेगवेगळी लक्ष साधणं, असे विविध खेळ स्वतःला विसरून आम्ही घटका खेळू लागलो. या सगळ्या खेळांचे फक्त पंच होते आमचे बाबा. ते सांगतील तेवढ्या गोष्टी आम्ही दोघं नम्रपणे पाळत होतो. पण माझ्या मनात नेहमी एकच विचार आहे, आपल्याला हवा तसा आणि हवा त्या ठिकाणी बाण सोडता आला पाहिजे. लक्ष न पाहता नुसत्या आवाजाच्या रोखानं बाण सोडता आला पाहिजे. साळींद्र प्राणी असा आपल्या रक्षणासाठी आपल्या अंगावरील 100-200 नलिका एकाच वेळी सोडू शकतो, तसं आपल्याला असंख्य बाण एकाच वेळी सोडता आली पाहिजेत. स्वप्न म्हणजे काय ते कोणाला तरी व्यवस्थित सांगता येईल काय? मला ते तरी अतृप्त मनाच्या इच्छा पुरवणाऱ्या कल्पवृक्षासारखं वाटतं. कारण त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात अनेक धनुष्य नाचत होती, फुलांनी सजवलेली, ओळंदार आकाराची, टणक पण लवचिक धनकलूंची. अशी अनेक धनुष्य मी एकामागून एक अशी हाताळत होतो. दिसेल त्या वस्तूवर एकामागून एक असे अचूक बाण सटासट टाकीत होतो. स्वतःच्याच लक्ष वेधावर स्वतःच खुश होत होतो, आनंदाने टाळ्या पिटत होतो. एके दिवशी सकाळी मी आणि शोन नगराजवळच्या अरण्यात रथासाठी लागणारी किकर वृक्षाची कठीण आणि टिकाऊ अशी लाकडं आणण्यासाठी गेलो होतो. शोन तर त्या दिवशी फारच आनंदात होता. अरण्यात फिरायला मिळणं ही त्याच्या दृष्टीनं फारच भाग्याची गोष्ट आहे. तिथल्या अनेक पक्ष्यांचे निरनिराळे मंजूळ आवाज, झाडांच्या फांद्यांची एकमेकांवर घासून होणारी करकर, झऱ्यांची नाजूक खळखळ, प्रचंड वृक्षांच्या अधरानं व चढलेल्या वेलींची अविरत सळसळ, ह्या सगळ्यांबद्दल त्याला एक वेगळंच आकर्षण होतं. लहान होता, आकर्षण असणारच, यात काही शंकाही नव्हती. त्याचं वर्णन न थकता तो घटका करत असे. मला मात्र अरण्यात जाणं तितकंसं आवडत नसे, कारण तिथं सूर्यदेवाचं ओझरतही दर्शन होत नसे. मग माझं मन उगाच अस्वस्थ होऊन जाई. तिथे उगाच कोंदडल्यासारखे वाटे. शक्य तितक्या लवकर मी तिथून बाहेर पडण्याचा विचार करी. मोकळ्या पठारावर आल्यावर मगच मला जरा हलकं आणि मोकळं वाटे. आदित्य नारायणाचं दर्शन घेतल्यावर तर माझा सगळा क्षीण कुठल्या ना कुठल्या क्षणात पळून जाई. त्या दिवशी किकराची लाकडं घेऊन आम्ही नेहमीप्रमाणे परतलो. अरण्याबाहेर लवकर जाण्यासाठी मी झपाझप पावलं उचलू लागलो. शोन माझ्या मागोमागच येत होता. जवळच एका मोकळ्या पठारावर आल्यावर मी थांबलो. शोनही माझ्या मागोमाग लागलीच आला. खांद्यावरची लाकडं एका झाडाच्या बुंध्याला टेकून ठेवीत त्यानं तोंडावरचा घाम उत्तरेयानं पुसला. समोरच्या इतस्त वाढलेल्या शहराच्या कुरणात गव्या म्हशींच्या एका काळ्या पांढऱ्या रंगाचा कळप चरचरत होता. त्यातच एक थोराड सांबर मिसळलं होतं. आपली एटदार शिंग टवकारून ते आमच्याकडे पाहू लागलं. शोनाला प्रश्न विचारायला तेवढं कारण पुरेसं होतं. त्यानं लागलीच मला विचारलं, दादा ते एकटंच सांबर त्या कळपात कसलं रे आलं आहे? मी तरी त्याला काय उत्तर देणार होतो? काहीतरी सांगायचं म्हणून मी म्हणालो, वाट चुकली असेल रे त्याची, नाहीतर त्याच्या वळणातील कळपातील, नाहीतर त्याच्या कळपातील इतर साध्यार विसरले असतील त्याला. पण त्या सगळ्या कळपात तो किती वेगळं आणि उठून दिसतंय नाही. पण आपले साध्यार सोडून ते एकटंच का फडकत असावं? याचं कारण बराच विचार केल्यानंतर मी लवकर मला सापडले पण नाही. त्या सांवराकडं पाहतच आम्ही पुढचा मार्ग धरला. पण त्या सांबराची एटदार शिंग फारच आवडली होती. मी आता सहज कानांना हात लावला. माणसल कुंडला हाताला लागली. मीही त्या एटदार सांबरासारखा दिसत असेन का या माझ्या कुंडलांमुळं? एक विचार माझ्या मनात तरळून गेला. तसं कुंडलांविषयी मी अनेक वेळा आईला खोदून विचारलं होतं, पण मला तिनं कधीच त्याविषयी नीट उत्तर देता आलं नाही. एकदा तर मी तिच्या स्पष्ट विचारलं होतं, शोन आणि मी साख्य भाऊ आहोत. मग त्याला नाहीत कुंडलं? क्षणभर भेदरलेल्या डोळ्यांनी माझ्या कुंडलांकडे पाहत ती गप्पच बसली. मला मग भानावर येत म्हणाली,
ते मला विचारू नकोस, तुझ्या तातांना विचार. ते सांगताना ती गोंधळली होती. मी तसाच बाबांच्याकडे गेलो. त्यांनी मी तोच प्रश्न विचारला, पण त्यांनी अगदी विचित्रच उत्तर दिलं मला. ते म्हणाले, गंगामातेलाच विचार, त्याचं कारण तीच कधीतरी तुला त्याचं उत्तर देईन. मी विचार करू लागलो. गंगामातेचं उत्तर कसं बरं देईन? नदीला का कधीतरी बोलता येईल? छे, ही मोठी माणसं अशी का वागतात लहानांशी? ती असं का बोलतात? त्या दिवशी संध्याकाळी सगळ्यांची दृष्टी चुकून मी एकटाच गंगामातेच्या काठावर जाऊन बसलो. येणाऱ्या तिच्या प्रत्येक लाटेला मी प्रश्न विचारला. एकट्या माझ्या, हे लहान वयच असं असतं, विचारतं प्रश्न, तर त्याला काय माहिती? बाबाने सांगितलं विचार प्रश्न तू. तर तो गेला, सुरुवात केली. एकट्या माझ्याच कानात कुंडलं का? पण एकही लाट माझ्या त्या प्रश्नांचं उत्तर काही देऊ शकली नाही. जगातील सगळीच मोठी माणसं फसवी असतात असं त्या दिवशी मला वाटलं. लहानांना अज्ञात ठेवणं एवढंच ती करत असावीत, नाहीतर मग एवढी मोठी गंगामाता गप्प कशी? दुसऱ्या दिवशी संध्याकाळी धनुष्यानं खेळताना मी तोच प्रश्न शोनाला विचारला. शोना, खरं खरं सांग, तुला का नाहीत कुंडलं? त्यानं दिलेलं उत्तर ऐकून मी तर शब्दच झालो. तो म्हणाला, मलाही ते माहीत नाही. मला तुझी कुंडलं फार आवडतात. रात्री तू झोपलेला असतोस त्यावेळी तर ती मंद मंद ढगमत असतात. त्यांचा निळसर प्रकाश तुझ्या तावनसर गालांवर पडलेला असतो. उगवतीच्या किरणांत नुकताच उमवलेला सुवर्ण कमळासारखी दिसते तेव्हा तुझी चर्या. मी अवाक होऊन त्याच्याकडे पाहू लागलो. तो खोटं बोलत नव्हता आणि माझ्या बाबतीत तर ते कधीच शक्य नव्हता. माझ्या मनात एकदम अनेक प्रश्नांचं काहूर माजलं. इतर कुणालाही नव्हती अशी माझ्या कानात 2 माणसाला कुंडलं होती. इतकंच नाही तर ती प्रकाशात होती. मला ती का मिळाली होती? कोण आहे मी? शोनाचे 2 खांदे गदगद हलवीत मी त्याला कळवळून विचारलं, शोना, कोण आहे मी? माझ्या डोलणाऱ्या कुंडलांकडे शांतपणे डोळाभर पाहत तो निरागस म्हणाला, माझा मोठा भाऊ उसुदादा. त्याचे खांदे मी तसेच चटकून दिले. त्या उत्तरानं माझं समाधान झालं नव्हतं. मी समोर पाहिलं. सूर्यनारायण आपल्या असंख्य कुंचल्यांनी आकाशाचं नानाविध रंगात रंगवीत अदृश्य होत होते आणि माझ्या मनात कुंडलांचं कुतूहल दाटत होतं. त्या रात्री काही केल्या मला झोप येईना. कुतूहल हे अवखळ घोड्यासारखं असतं. संयमाचे कितीही वेग लावले तर ते धावतच सुटतं. ह्या कुशीवरून त्या कुशीवर असा सारखा मी तळमळत होतो. एकच प्रश्न पुन्हा पुन्हा सारखा माझ्या डोळ्यांसमोर नाचू लागला. माझ्या कानातच तेवढी कुंडलं का? रात्री मी ती चमकतात म्हणे. कशी चमकतात ती? का चमकतात? तसा ताडकन उठून अंथरुणावर बसलो. डोळ्यांची बुबुळं कानांच्या कोपऱ्यांपर्यंत खेचून खरोखरच कुंडलं चमकतात का काय हे पाहण्याचा प्रयत्न करू लागलो. काही केल्या कान डोळ्यांच्या कक्षेत येईनात. अस्वस्थ झालो. आपले मन, आपले कान आपणाला कसे दिसतील याचा बराच वेळ विचार केला. मला काहीच सुचेना. क्षणभर वाटलं शोनाला उठवावं आणि माझी कुंडलं चमकतात काय ते पहा असायला विचारावं, पण आईच्या कुशीत तो निर्धास्तपणे झोपला होता. त्याला उठविलास तर आई जागी झाली असती. बाबा तर हस्तीने परत होते. काय करावं समजेना. इतक्यात मला बाबांचे शब्द आठवले, गंगामाता तुला त्याचं उत्तर कधीतरी देईल. मी हळूहळू अंथरुणावरून उठलो. अलगद पर्णकुटीचं दार उघडलं आणि गंगामातेच्या रोखाने जाऊ लागलो. आकाश पांढरा शुभ्र लोकलुकणाऱ्या तारकांनी नुसतं खचाखच भरून गेलं होतं. शोन म्हणाला होता, तुझी कुंडलं चांदण्यांसारखी चमकतात. म्हणून मधून मधून चांदण्या कशा चमकतात ते निरखून पाहू लागलो. पण तेवढ्यात काही माझं समाधान होईना. रात्रीच्या किड्यांची किरकिर सतत चालू होती. सगळं चंपानगर मंदिराच्या गाभाऱ्यासारखं निछळ शांत होतं. चुकूनच कोणात तरी आश्वशाळेतील घोड्यांची फुरफुर काय ती ऐकू येत होती. तारकांच्या अंधुकनी अस्पष्ट प्रकाशात समोरचा मार्ग अस्पष्ट दिसत होता. मी झपाझप पावलं उचलीत चालू लागलो. मधूनच थंडगार वायूच्या लहरी अंगावर आदळत होत्या. उत्तरीय पांघरालाही मी विसरलो होतो. बराच वेळ चालल्यानंतर गंगाघाटावर आलो. दिवसात चैतन्यानं उफळणार ते पात्र रात्री मात्र अतिशय गंभीर आणि शांत वाटत होतं. दिवसा आकाशाला भिडलेलं दिसणारं ते विशाल पात्र अंधाराच्या साम्राज्यात पार मिसळून गेलं होतं. केवळ किनाऱ्यावरच्या खडकांवरून वाळूच्या आदळणाऱ्या अविरत लाटांची लपलप तेवढी ऐकू येत होती मला. त्या आवाजानं तिथल्या शांततेला फार गंभीरता आली होती. मी तसाच उभा राहून त्या शांततेचा कानोसा घेऊ लागलो. क्षणभर आपण इथं काहीतरी विचारायला आलो आहोत हे मी पार विसरून गेलो. विचारांच्या तंद्रीत तसाच गंगामातेच्या पात्रात उतरलो. आकाशातील तारकांचं स्वच्छ प्रतिबिंब त्या संत पात्रात पडलं होतं. त्यांतील 2 तारकांचं प्रतिबिंब हिंदळत लांबडत होई
ओंजळीत पाणी घेण्यासाठी म्हणून खाली वाकलो. त्या 2 तारका जास्तच चमकू लागल्या. मी माझं तोंड पाण्याच्या अगदी जवळ नेलं. त्या 2 तारका म्हणजे माझ्या कानातील 2 कुंडलच होती. खालच्या गंगेच्या पाण्याच्या दर्पणात मी ती मंदपणे चमकत होती. मधूनच लाटेबरोबर संग लांबट आकार घेत होती. मी माझा चेहरा पाण्यात एकटक निरखू लागलो तेव्हा 2 कुंडलं निळसर प्रकाशाची लगबग वलय फेकीत होती. ते माझ्या चेहऱ्यावरचं अस्पष्ट स्वरूप होतं. माझी कुंडलं रात्री चमकतात हे रहस्य गंगामातेने मला सांगितलं. पण चमकणारी त्या 2 तारकांचं प्रतिबिंब हिंदकळत लांबट होई. उंजळीत पाणी घेण्यासाठी म्हणून खाली वाकलो. त्या 2 तारका जास्त चमचमू लागल्या. मी माझं तोंड पाण्याच्या अगदी जवळ नेलं. त्या 2 तारका म्हणजे माझ्या कानातील 2 कुंडलच होती. खालच्या गंगेच्या पाण्याच्या दर्पणात मी ती बंदपणे चमकत होती. मधूनच लाटेबरोबर लांबट आकार घेत होती. मी माझा चेहरा पाण्यात एकटक निरखू लागलो. ती 2 कुंडलं निळसर प्रकाशाची एकलग वलय फेकीत होती. ते माझ्या चेहऱ्यावरचं अस्पष्ट स्वरूप होतं. माझी कुंडलं रात्री चमकतात ते रहस्य गंगामायेने मला सांगितलं. पण चमकणारी कुंडलं मला एकट्यालाच काय मिळाली होती? कोण आहे मी? तसाच पाण्यात उभा होतो. माझ्या मनातील एक शंका दूर झालेली होती, पण दुसरी तशीच होती. का मिळालीत मला ही कुंडलं? 3-4 घटकात तसाच पाण्यात उभा राहतो. पहाटे कोणतरी काठावरच्या मंदिरातील घंटा वाजविली. एकदम पर्णकुटीची आठवण झाली. मी नाही ते पाहून आई घाबरून गेली असेल. लवकर परतावं म्हणून समोर पाहिलं. पूर्वेकडची बाजू हळूहळू उजळू लागली होती. अंधाराच्या साम्राज्यात विरलेलं गंगामातेचं पात्र पुन्हा निळाभर आकाशाच्या हातानं हात लावून उभं होतं. पहिल्याच प्रचंडाच्या सरीनंतर एखादा पिवळसर कोंब धरतीमातेच्या कुशीतून हळूच बाहेर डोकावू लागावा तसा दूरवर सूर्यदेव गंगामातेच्या उदरातून वर येत होता. हे मी त्यांच्याकडे पाहिलं. माझे मन शांत झालं होतं. नकळत ओंजळभर पाणी घेतलं. डोळे मिटून त्या पाण्याचं अर्घ्य हळुवारपणा मी सूर्यदेवांना दिलं आणि परतलो. रात्री अस्पष्ट दिसणारा मार्ग आता उजळून निघत होता. रात्री मंदिराच्या गाभाऱ्यासारखं शांत वाटणाऱ्या चंपानावर आता मंदिराच्या कळसावर फडफडणाऱ्या त्रिकोणी ध्वजासारखं चैतन्यमय वाटत होतं. परत आल्याबरोबर आईने मला विचारलं, कुठं गेला होतास? ती किती घाबरली होती. गंगामातेच्या काठावर तू नाहीस, पण तिनं दाखवलं मला माझ्या कानांतील कुंडलं कशी चमकतात ते. अतिशय भेदरलेल्या दृष्टीनं तिनं माझ्याकडं पाहिलं. मधून ती माझ्याकडं अशाच विचित्र दृष्टीनं पाहत असते. ती मला आणखी काहीतरी विचारणार होती. ते टाळण्यासाठी म्हणून लागलीच मी बाहेर आलो. आमच्या पर्णकुटीसमोर एक मोठा वृक्ष होता. वृक्ष कसला? अनेक रंगांच्या अनेक आवाज काढणाऱ्या पक्ष्यांनी अधिकारानं वसाहत केलेलं ते एक छोटंसं पक्षी नगरच होतं. ग्रीष्मात तो वृक्ष लहान लहान तांबड्या फळांनी डवरून येई. त्यावेळी तो लुकलुकणाऱ्या असंख्य तारकांनी बहरून गेलेल्या आकाशासारखं दिसे. त्याच्यासारखे पक्षी त्यावेळी फारच आनंदात असत. निरनिराळे आवाज काढून आपला आनंद ते एकमेकांना बोलून दाखवित असावेत. त्यांचा तो किलकिलाट मी स्वतःला विसरून घटका कान देऊन ऐकत असे. मला वाटे आपणही त्या वृक्षांसारखं व्हावं. आपल्या अंगावरची सगळी फळं पक्ष्यांनी खावीत. कोणत्याही वृक्षावर न बसणारा सर्वश्रेष्ठ पक्षीराज गरुड सुद्धा माझ्याकडे यावा. सळसळणाऱ्या जिवंत सर्पाशिवाय काही न खाणाऱ्या त्या पक्षीराजानं प्रथम मोठ्या एडीनं म्हणावं, छी, असली लिवलिवीत फळं खाण्यासाठी माझा जन्म नाही. मी माझ्या हिरव्यागार पानांचे हात जोडून त्याला वंदन करून म्हणावं, फळं नको खाऊ पक्षीराज, पण विश्रांतीसाठी तरी त्याला थांबशील की नाही? थोडा वेळ त्यानं थांबावं आणि भरकन उंच भरारी मारण्यापूर्वी जाता माझ्या अंगावरचं एक फळ त्यानं हळूच टिपावं. पक्षीराज त्या प्रभावावर आनंदित होऊन मी माझ्या पानांच्या असंख्य छातांनी टाळ्या पिटवाव्यात. अंगावरच्या उत्तराईच्या वेली करून त्या आनंदातिशयानं अवकाशात उडवाव्यात. मी त्या वृक्षाकडे पाहत होतो. त्याचा आकार गदेसारखा होता. वर फांद्यांच्या गोलाकार घेरनी, खाली बुंद्यांचा बळकट दंड. इतक्यात खाळ असा कसला तरी आवाज आला म्हणून मी तिकडं पाहिलं. भगदत्त नावाचा आमच्या शेजारी राहणारा एक सारथी आपल्या हातातील आसुडाचे फटकारे काढत येत होता. मी त्याच्याकडे आश्चर्यानं पाहिलं. हातातील आसूड मानेभोवती लपेटीत तो म्हणाला, काय वसू, काय पाहतो आहेस? काय नाही, पक्षी पाहतो आहे, मी उत्तर दिलं. त्या वटवृक्षावर कसले पाहतोस पक्षी? पक्षी पाहायचे असतील तर अरण्यात अशोकाच्या वृक्षाजवळ जायला पाहिजे. त्या वटवृक्षावर कावळेच असतात, जास्त असतात. ही लिबलियात फळं खाण्यासाठी ते जमतात. हातातील आसुडाच्या दंडानं खाली पडलेली काही फळं उडवीत तो म्हणाला,
कावळे होय, भारद्वाज, शयन, कोकिळे असले पक्षी चुकूनच असावयाचे इथं. एखादा कोकिळ असतो तर तोही कोकिळेचा धूर्तपणामुळे. कसला धूर्तपणा? मी त्याला कुतूहलानं विचारलं. अरे, कोकिळा आपला अंड कावळी नसताना हळूच तिच्या घरट्यात नेऊन ठेवते. अंड्यांचा रंग आणि आकार कावळीच्या अंड्यासारखाच असतो. त्यामुळं कावळीच्या आपल्या घरट्यात दुसऱ्या कुणाचं तरी अंड असावं याची शंका नाही येत. मग कावळी कुकिळीचं अंड उबविते आणि नंतर सप्तस्वरात ताना मारून असमंत भारून टाकणारा एक कोकिळ कावळीच्या घरट्यात आपसूक वाढू लागतो. त्यानं असूड मानेभोवती लपेटला. कोकिळनी कावळीच्या घरट्यात. मी विचार करू लागलो, कसं शक्य आहे ते? भगदत्ताची कल्पना खोटी नसेल कशावरून? आणि क्षणभर तो म्हणतो ते खरंही मानले तरी कुठं बिघडते. कावळीच्या घरट्यात कोकिळ वाढतही असेल, पण तो काही कावळा म्हणून तर वाढत नाही. वसंत ऋतूचा योग्य काळ येताच त्याची सप्त स्वरांवरील तान इतर पक्ष्यांना गरजून सांगते की मी कोकिळ आहे, मी कोकिळ आहे. एके दिवशी नगरातील सगळी मुलं एकत्र बसून नगराबाहेरच्या पठारावर खेळत होती. राजसभेचा खेळ खेळण्याची कल्पना कोणीतरी वाळेत काढली होती. खरंच मुलं म्हणजे प्रतिसृष्टी निर्माण करणारे ऋषीच नसतात का? त्या दिवशी सगळ्यांनी राज्यसभेची थाट उभा करत होता. जे दणकट होते ते सभेतील कोषपाल, अश्वपाल, सेनापती, अभात्य, सचिव असे बहुमान सतत पटकावून बसले होते. सभेची माहिती त्यांनी कशी काढली होती हे एक मोठं आश्चर्यच होतं. मध्येच एक उभट असा एक मोठा पाषाण होता. ते त्यांनी राजसिंहासन ठरवले होते. त्यांच्यामध्ये सेनापती झालेल्या शोणाला मी परत बोलावून आणण्यासाठी चाललो होतो, कारण बाबा त्यावेळी नुकतेच हस्तिनापुराहून गावी आले होते. आल्याबरोबर त्यांनी मला एक अत्यंत आनंदाची वार्ता सांगितली. परत जाताना ते मला आपल्याबरोबर हस्तिनापुराला नेणार होते. तिथं द्रोण नावाचे एक अत्यंत युद्धकुशल आणि विद्वान गुरुदेव आहेत असं त्यांनी मला सांगितलं. त्यांच्या हाताखाली ते मलाही विद्येचं शिक्षण घेण्यासाठी ठेवणार होते. ही वार्ता ऐकताच मला एकदम शोणाची आठवण आली, पण तो पर्णकुटीत नव्हता. त्याला समजून ही वार्ता सांगायचं असं मी ठरवलं. पण कारण त्या वार्तेनं तो आई बाबांच्या जवळ हस्तिनापूरला स्वतःची जाण्यावर दृढ हट्ट धरेल अशी भीती होती. त्याची समजूत काढताना आम्हा सर्वांनाच अवघड जाणार होतं. मी पठारावर आलो तसा सर्व मुलांनी मला मोठ्यांनी हा गलका केला. वसूला बोलवा. शोणानं तर आनंदानं हात उंचावून मला हाकच दिली. वसुदादा लवकर ये. मी झपाझप चालत त्यांच्याकडे गेलो. मी गेल्यावर सर्वांनी मला गरडा घातला. सगळे एकदम मोठ्यानं ओरडू लागले. त्यामुळे ते काय म्हणतायत ते मला पटकन समजेना. राजा वसुकुंडल, सेनापती, विचित्र रसमेळ शब्द गरगरत कानावर आदळू लागले. दोन्ही हात उंचावून शेवटी मी ओरडलो, सगळे गप्प बसा. आणि मग लागली सगळे शांत आले. आम्ही सर्वांनी राज्यसभा तयार केली आहे. एकटा राजा तेवढा आम्हाला योग्यच मिळत नव्हता. तुझ्या कुंडलांमुळे आम्ही तुलाच राजा करायचं ठरवलं आहे. सर्वांच्या वतीनं ब्रह्मदत्त म्हणाला. सर्वांनी एकदम ओढून त्याला प्रतिसाद दिला. अरे, पण मी शोणाला बोलावून न्यायला आलो आहे. मी म्हणालो. शोण नव्हे सेनापती. आणि सेनापतींना बोलवायला महाराजांनी जायचं नसतं. आम्हा सेवकांना तशी आज्ञा करायची असते. वाहुकेत उगाच खट्याळपणा म्हणाला. आणि आपण हो सेनापती, आपण महाराजांना अशी नावानं हाक मारायची असते का म्हणे? अरे वसू, इकडे ये. सेनापतीच नियम मोडू लागले तर मग सेनेनं काय करावं? अमात्य झालेल्या ब्रह्मदत्तानं शोणाला दटावणी केली. मी आडेवेडे घेत असतानाच त्यांनी मला दंडाला धरून सरळ त्या काळ्या पाषाणावर नेऊन बसविलं. अत्यंत आदरानं वाकत ब्रह्मदत्त म्हणाला. चंपानगर अधिपती वसुदेव महाराजांचा सर्वाधी आनंदात शहानं त्याला प्रतिसाद दिला. विजय असो. सगळे खाली बसले. आणि आता सुटका होणं शक्य नव्हतं म्हणून मी राजाच्या हॅटीत म्हणालो. अमात्य, सभेचं कामकाज सभेपुढे सादर करण्यास अनुज्ञा आहे. असं आमचं बोलणं चाललं आहे. इतक्यात शेजारी चालणाऱ्या गुरुतील एक धिप्पाड खोंड जय जयकाराच्या मोठ्या आवाजानं बिथरून गेला. आपल्या गोंडेसार शेपटी त्यानं ताठ उंच केली. कानांनी आवाजाचा वेध घेतला. फुसकरत नागपुड्या विस्पारल्या आणि शिंगे रोखून तो सरळ आम्ही बसलो होतो त्या दिशेनं कानात वारा भरल्यासारखा धावून येऊ लागला. ब्रह्मदत्तानं त्याचं ते अकाळ विकराळ स्वरूप पाहिलं आणि भेदरून जीव घेऊन सैरपणे पळतात उंचावून तो ओरडला. सेनापती महाराज, पळा पळा, राज्यावर संकट आलंय. पावसाचं पाणी जमिनीवर पडलेल्या बरोबर ते क्षणभरात पांगतं. तसेच सगळे क्षणात कुठल्या ना कुठल्या पसार झाले. शोण माझ्याजवळ येऊन पळून जाण्यासाठी मला हाताला धरून ओढू लागला. मी झटकत त्याला त्या पाषाणावर ताट उभा केलं राहिलो. शोणाला वर घेऊन माझ्या मागं त्याला उभं केलं.
झंझावातासारखा तो खोंड आमच्या दिशेनंच येऊ लागला. त्याचे डोळे गरगर फिरत होते. समोरून दिसून त्याला वस्तूला धडक मारून तिच्या ठिकऱ्या ओढवण्यासाठी त्याच्या मस्तकातील नस 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 उतावळ झाली होती. त्याच्या तोंडातून लाळेची लपलपती धार लोळत होती. मध्ये ती किरणांत चमकत होती. पाषाणाबरोबर आल्यावर तो थोडा वेळ थांबला. पुढच्या पायांच्या खुरांनी त्यानं खरखर माती ओरखली आणि शिंग रोखून तो सुचीमानासारखा एकदम उसळला. मी क्षणभर आकाशात पाहिलं. सूर्यदेव आपल्या रथाचे असंख्य घोडे केवळ आपल्या 2 हातांनी सहज आवरत होते. काही समजायच्या आताच मी शोनाला मागावर सारलं आणि दुसऱ्या क्षणी त्याला माझ्या हातांनी जबरदस्त पक्कड खोंडाच्या शिंगाभोवती पकडली. शोनानं दादा म्हणून आंबरडा फोडल्याचं स्पष्टपणे ऐकू आलं होतं. पुढं काय झालं ते त्याला मला स्पष्टपणे आठवत नाही. पण जसजसे मला उठवून लावण्यासाठी त्या जनावरानं जबरदस्त हिसके मारले होते तसतसे माझे दोन्ही हात त्याच्या शिंगाभोवती जास्तच आवळत गेले होते. माझं शरीर रथचक्राच्या लोखंडी धावा तापल्यावर जसा रसरशीत होता तसं झालं आहे असं मला वाटलं. त्यानंतर वसू कोण होता, कुठं होता काहीच मला समजलं नाही. जागा झालो त्यावेळी मी त्याच पठारावर होतो. पण माझं डोकं आईच्या मांडीवर होतं. जवळच बाबा उभे होते. त्यांनी हातात त्या खोंडाचे वेग धरले होते. मगाशी डोळे विस्फारून उधळणार तो खोंड आता दमून धापा टाकीत होता. त्याच्या तोंडातून फेस येत असावा. माझ्या डोक्याजवळ शोन उभा होता. एकटक तो माझ्याकडे पाहू लागला. मी डोळे उघडत त्याच्या मुखावर हास्याची एक लकीर चमकून गेली. मी आजूबाजूला पाहिलं. मगाच्या खेळांतील ब्रह्मदत्त वीर भाऊ आणि त्याच्या भोवती पुन्हा सभोवती जमले होते. मला एकदम राज्यसभेची आठवण झाली आणि क्षणापूर्वी आपल्या अंगात एक कसली तरी एक तप्त शक्ती होती असं वाटू लागलं. क्षणात ती शक्ती कुठेतरी निघून गेली होती. मला अतिशय थकल्यासारखं वाटू लागलं होतं. पण अंग माझं कुठंही ठणकत नव्हतं. मी झटकन उठून बसलो. आपल्याला कुठेतरी लागलं असेल म्हणून मी माझ्या शरीराकडे पाहिलं. अंगावर कुठंही एक साधा ओरखडा जो नव्हता. मी उठून पुन्हा उभा राहिलो. बाबांजवळ त्यांच्या हातातील वेग हातात घेतले. त्या धावणाऱ्या खोंडाच्या पाठीवर एक सनसनीत थाप मारली आणि कातड भीतीनं क्षणभर थरथरलं. आपली शेपटी आत ओढीत ते माझ्यापासून झटकन दूर झाला. शेजारीच त्या खोंडाचा गोपाल उभा होता. त्याच्या हातात मी त्या खोंडाचे वेग दिले. तो गोपाल डोळे फाडून माझ्याकडे पाहत खोंड घेऊन निघून गेला. राजसभाही संपली. झालेल्या सर्व घटनेचं वर्णन संध्याकाळी ऐकलं. शोनानं सांगितलं की त्या खोंडानं मला उडवून लावण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. पण माझ्यापुढे त्याचं काहीच चाललं नाही. चांगल्या 2 घटका तो 4 पाय उधळीत मायन झटकत होता. त्यानं आपापल्या शरीराला अनेक विचित्र झटके दिले होते म्हणून तो उंच उडी मारे. पायांच्या खुरांनी जमिनी उकरी. पण शेवटी तो दमला आणि गप्प उभा राहिला. त्याच्या तोंडून फेसाची धार लागली. तेव्हा तो एकसारखा फुसफुसू लागला. एवढ्यात शोनाचं धावत जाऊन बाबांना बोलावून आणलं. त्यांनी त्याला वेग घातले. पण माझ्या हातांची पकड सोडताना मात्र त्यांना फारच त्रास झाला. माझ्या अंगाला हात लावला की अग्नीसारखा झटका बसतो. मी विचार करू लागलो. 2 घटका एका रानटी शक्तीशी झटापटी खेळणे माझ्या अंगावर एक सुद्धा ओरखडा कसा नसावा. माझं शरीर हाताला झटका बसण्याइतकं कसं तापू शकतं. शोनाला मी कुतूहलानं विचारलं, शोना तुला कधी खेळताना लागलं होतं काय रे? तो म्हणाला, अनेकदा. एकदा तर गंगेच्या पाण्यात मी खोलवर सुरकांडी मारली. पाण्यात टोकदार शिळा होती. माझं डोकं नेमकं तिच्यावरच आदळलं. एकदम डोळ्यासमोर काजवे चमकले. पाण्याबाहेर आलो आणि पाण्याचा रंग लबलब करीतच माझ्या डोळ्याला खोक पडली होती. ब्रह्मदत्तानंच मला पाण्याबाहेर काढलं होतं. कसला तरी औषधी पाला दगडानं वाटून त्यानं त्याचा रस माझ्या डोक्यावर सोडला होता. आई रागावली म्हणून मी हे तिला कधीच सांगितलेलं नाही. तूही सगळं सांगू नकोस. माझ्यापुढं डोकं वाकवून त्यानं डोक्यावरची जखमेची खून मला दाखवली. शोनाला खोक पडते. त्याच्या अंगातून रक्त वाहतं. पण माझ्या अंगातून ते वाहणारच. मी ताडकन उठलो आणि तसाच परत गेलो. तिथे अनेक बाण धनुष्य रांगेत ठेवली होती. त्यातला एक बाण सर्रकन खोचून घेतला. त्याचं धारदार पात्र चंद्रकोरीसारखं चमकलं. हातातला तो बाण मी डोक्याच्या वर उचलला. त्याचं धारदार टोक बरोबर पायाच्या चंप्यावर येईल असं धरलं आणि बाण हातातून सोडून दिला. आपल्या पायात तो बाण आता कचकन रुतणार ह्या कल्पनेनं शारून मी गपकन डोळे बंद केले. डोळ्यापुढं शुभ्र तेजस्वी प्रकाश तळणारी तो वलय उभी राहिली. बाण पायावर पडला पण नुसतं गवताच्या काडीनं काहीतरी टोचल्यासारखं झालं. बाणाचं टोक माझ्या पायाच्या कातडीत घुसलं नव्हतं. मला वाटलं मी ते सोडायलाच चुकलो असेन म्हणून पुन्हा मी तो माझ्या पायावर सोडला. पण एकदाही त्याचं टोक माझ्या पायाच्या कातडीत घुसलं नाही. बारकाईनं मी पायांकडे पाहिलं. तिथं एखादा व्रणही उठलेला नव्हता.
कुतूहलाने तिने शंकेचं पिशाच माझ्यासमोर अनेक प्रश्नांच्या पिंज्या पसरून नाचू लागलं. मी माझ्या हातातील बाणांचं टोक वेड्यासारखं मांडी, दंड, छाती, पोट जिथे मिळेल तिथे जोमानं खुपसण्याचा प्रयत्न करू लागलो. पण कुठचं ते गंगेच्या आत तसुभरही शिरू शकत नव्हते का? का माझ्या शरीरावरचं कातडं अभेद्य आहे की काय? मनाच्या आकाशातून शंकेची एक वीज त्याकडेपासून त्याकडेपर्यंत कडाडत होती. काय होय, माझ्या सर्वांगाभोवती एक कशानेही न तुटणारं अभेद्य कवचच असलं पाहिजे. अभेद्य कवच, वा. मग धावत्या रथातून मी जरी खाली उडी मारली तरी मला कधी लागणार नाही. दगड, धोंडे किंवा कसलंही शस्त्र यापासून माझ्यावर कधीच घाव येणार नाही. घाव होणार नाही म्हणजे मी कधी मरणार नाही. माझी सोनेरी रंगाची त्वचा अशी सदैव झळत राहणार. मी अमर राहणार. माझी त्वचा अभेद्य आहे. म्हणूनच आज त्या उन्मत्त खोंडाशी झगडताना मला कुठंच नाही लागलं. मला कवच आहे. माझ्या कानात सगळं झगमगणारी कुंडलं आहेत. शोन माझा सक्का भाऊ आहे, तरी मला मात्र कवच किंवा कुंडलं यांपैकी काहीच नाही. मला एकट्यालाच ती का मिळाली? मी कोण आहे? शंकेची चिटवी माझ्या मनाच्या आकाशात कर्कशपणे केकडू लागली. उलटसुलट विचारांच्या अग्नी धुमसू लागला. वाटलं आपण या सर्वांहून कोणीतरी वेगळे आहोत. त्यांच्यातनी आपल्यात फारच मोठं अंतर आहे. पण या विचारांची मलाच खंत वाटू लागली. ज्या राधामातेचं दूध मी प्यालो होतो, जिच्या रक्तामांसाचा वसा घेऊन मी वाढलो होतो, तिने माझ्यासाठी काबाड कष्टांचा पर्वत उपासला होता. तिच्या प्रेमाशी, त्या विचारांनी मी कृतज्ञच होत नव्हतो काय? वसुदा म्हणून ज्याने माझ्या नावाचा निरागसपणाने एकसारखा जप केला होता, त्या माझ्या प्रेमळ भावाशी ती प्रतारणा नव्हती काय? माझं मन बंड करून उठलं आणि मला कठोर जाणीव करून देऊन लागलं. मी कोण आहे असा वेड्यासारखा किंकाळू नकोस. लक्षात ठेव, तू हजरत बाबा आणि राधामाता यांचा मुलगा आहेस. सुतपुत्र कर्ण आहेस. शोणाचा वडील बंधू कर्ण आहेस. सारथ्यांच्या कुलातील एक सारथी आहेस. एक सारथी. राधे राधे. मित्रांनो, आज आपला कहाणीचा पहिला पार्ट होता आणि आपण सूर्यपुत्र कर्णाबद्दल थोडंफार बरीचशी कहाणी ऐकली मित्रांनो. आता उर्वरित भाग आपण दुसऱ्या पार्टमध्ये पाहूया. त्याबरोबर तुम्हाला जर माझी ही कथा जर आवडली असेल मित्रांनो, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. वाटलं तर तुमच्या मित्रांना शेअर पण करा. ठीक आहे मित्रांनो, चला तर भेटूया आपण पुढल्या नेक्स्ट एपिसोडमध्ये. ठीक आहे, ओके. राधे राधे.